नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. मंडळी, या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे आमच्याकडनं ज्योतिषीय कुंडली कशी समजावून सांगितली जाते, नेमके कुठले मुद्दे फक्त गृहीत धरले जातात, या संदर्भातलं आमचं समुपदेशन कुठल्या दृष्टिकोनातून घडतं हे तुम्हाला थोडंसं समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कुंडली म्हणजे आमच्याकडनं कुंडली सोडवण्यापेक्षा कुंडली समजावून सांगितली जाते. नेमकं त्या जातकाची कुंडली काय घेऊन आली आहे आणि त्याला नेमकं काय करायचंय, कधी करायचंय, किती कालावधीसाठी काय करायचंय, हे सगळं समजावून सांगितलं जातं. हे तुम्हाला जाहीरपणे तुमच्या समोर मांडण्याचा उद्देश असा आहे जेणेकरून तुम्हाला हा मुद्दा लक्षात आल्यानंतर तुम्ही देखील तुमची कुंडली त्याच पद्धतीने व्यवस्थित समुपदेशन करून घ्याल. ठीक आहे. उगाच भरकटत राहण्यापेक्षा नेमकं मुद्द्याचं आणि सहज सोप्या पद्धतीने आपली कुंडली आपणच समजून घेणं खूप योग्य ठरेल, आहे की नाही. मंडळी, लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण जन्म घेतो त्यावेळेस जी कुंडली तयार होते ती कुंडली त्यालाच आपण प्रारब्धाच्या योगाप्रमाणे, कर्मभोगाप्रमाणे त्या ग्रहांची जी सांगड असते, ज्याला जन्मलग्न कुंडली म्हणतो, त्याच कुंडलीनुसार आपण ग्रहांची कारकत्व, नक्षत्रांचे स्वभाव, गुणधर्म या सगळ्या गोष्टींना तार्किक अर्थ लावून, कालावधीचा विचार करून, त्या ग्रह नक्षत्रांच्या गोचरीचा विचार करून आपण त्या पद्धतीने तर्कशुद्ध एक अंदाज बांधत असतो. त्याच अंदाजाला आपण कुंडली पाहणे असं म्हणतो. वास्तविक जन्म वेळेची जी ग्रहाची मांडणी असते त्या मांडणीनुसार ती ग्रह सतत गोचर भ्रमणामध्ये असणारे ग्रह आहेत ना. ते गल्लत कुठे होते आपली, तर आपण जन्मलग्न कुंडलीमधली जी ग्रहस्थिती असते त्याच ग्रहस्थितीला कायम स्वरूपामध्ये आपण गृहीत धरतो. वास्तविक मूळ ज्योतिषशास्त्राप्रमाणे जन्मलग्न कुंडलीचा सदुपयोग कुठल्या कुठल्या संदर्भातून घ्यायचा असतो हेच मुळात आपण प्रामुख्याने पाहत नाही. तर आपल्याला जन्मकुंडली पाहताना काय नेमकं पाहायचंय, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय, जन्मकुंडली पाहताना जोपर्यंत जातकाचा प्रश्न समोरून येत नाही, त्याचा प्रश्न समजून घेत नाही आपण, तोपर्यंत आपण त्या कुंडलीमध्ये वावरू शकत नाही, त्या कुंडलीमध्ये आपण पाहू शकत नाही, किंवा त्या कुंडलीच्या संदर्भामध्ये आपण त्यांना अपेक्षित असलेली उत्तरं देऊ शकत नाही. मुद्दा लक्षात येतोय? शिवा म्हणजे अनेकदा असं मी पाहिलेलं आहे की कुंडली समोर देतात आणि म्हणतात ह्या कुंडलीबद्दल सांगा. काय सांगायचं कुंडलीबद्दल? प्रश्न असेल तर त्या प्रश्नानुसार कुंडलीमध्ये वावरायचं असते की नाही. नुसती ग्रहस्थिती समोर ठेवली आणि ह्या ग्रहस्थितीबद्दल सांगा, माझ्या पत्रिकेबद्दल सांगा, शुद्ध वेडेपणा आहे. ज्योतिषशास्त्र हे आपल्याला देव केलेलं आहे, याचा मागचं म्हणजे याच्या मागचं मर्म ओळखायला शिकलं पाहिजे. का ज्योतिषशास्त्र आपल्याला समोर देव केलेलं आहे? ज्योतिषशास्त्र आपल्याला का देव केलेलं आहे, तर आपण जे काय पूर्व प्रारब्ध संचिताप्रमाणे, कर्मभोगाप्रमाणे जे ग्रहस्थितीमध्ये जन्म घेतलाय, त्या ग्रहस्थितीमधून आपण आपले कर्मभोग कसे
शोधायचे किंवा कसे समजून घ्यायचे, ते समजून घेतल्यानंतर प्रत्येक वर्तमानातल्या ग्रहस्थितीनुसार त्या ग्रहस्थितीला कसं सामोरे जायचे, ते सामोरे जाण्यासाठीचं मार्गदर्शन म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. कुठली ग्रहस्थिती बदलण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी म्हणून ज्योतिषशास्त्र नाही आहे. तोच मगाचा महत्वाचा मुद्दा की प्रश्न विचारल्याशिवाय, प्रश्न समोर आल्याशिवाय तुम्ही इनफॅक्ट म्हणजे तुम्हाला ज्योतिष जाणकाराला त्या कुंडलीमध्ये ढवळाढवळ करण्याचा काहीही नैतिक अधिकार नाही. जोपर्यंत समोरचा जातक प्रश्न विचारत नाही, त्या प्रश्नानुसारच कुंडलीमध्ये वावरायचं असतं. प्रश्न विचारलाय संतती संदर्भात, मग त्या संतती संदर्भातलं कुंडलीतलं स्थान कुठलं आहे, त्या स्थानाचा भावेश कोण आहे, तो भावेश मूळ पत्रिकेमध्ये कुठल्या स्थितीमध्ये होता, आत्ता त्याची वर्तमान स्थिती काय आहे, त्याच भावेशाचं मूळ स्वरूप हे नवमांश कुंडलीमध्ये कसं लाभलेलं आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो कुंडलीचा मूळ गाभा म्हणतो आपण त्याला, तो म्हणजे त्या जातकाचं जन्म नक्षत्र काय सांगतंय तुम्हाला, म्हणजे जन्म नक्षत्राची गोचर काय सांगतेय, त्याच्या जन्म नक्षत्रानुसार तयार झालेलं ताराचक्र काय सांगतंय, म्हणजे त्या प्रश्नाचा जो भावेश आहे तो भावेश त्या जन्म नक्षत्र गोचरीमध्ये नेमका कसा ठरतोय. जन्म नक्षत्र असेल तर शुभ ठरणार आहे, संपत नक्षत्र असेल तरी शुभ ठरणार आहे, पण विपत असेल तर विपत्तीकारक ठरणार ना तो. प्रत्यय असं 5वा असेल तर प्रत्यय ठरणार आहे, 7वा असेल तर वधकारक ठरणार आहे, अशुभ ठरणार आहे. त्याचं मूळ स्वरूप आपल्याला लक्षात घ्यावंच लागेल की नाही. का आपलं सरसकट रवी, चंद्र, बुध, गुरु, शुक्र हे शुभ आणि शनी, मंगळ, केतू, राहू हे अशुभ, हे एका वेगळ्या उद्देशानं तुमच्या समोर मांडल्या जाते. वेगळा उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने हे मांडलं जातं. वास्तविक तसं नसतं. कुठलाच ग्रह, कुठलाच नक्षत्र हा सरसकट सर्वांना सारख्याच पद्धतीमध्ये ना शुभ ठरतो ना अशुभ ठरतो. ग्रह नक्षत्र त्यांची त्यांची भ्रमणातीत कार्य करत असतात. त्यांच्या भ्रमणातून निर्माण होणाऱ्या ऊर्जा, वेगवेगळ्या स्वरूपाच्या ऊर्जा ह्या सूर्यकिरणांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचत असतात. त्याच ऊर्जांना आपल्या शरीराभोवती सामावून घ्यायचं जी यंत्रणा आहे आपल्या शरीराभोवती किंवा शरीरांतर्गत, त्याला आपण सप्तचक्र देखील म्हणतो, त्या यंत्रणेमधील त्या पर्टिक्युलर त्या विशिष्ट ग्रहाच्या ऊर्जा शोषून घेण्याची जी क्षमता असते, ती क्षमता जशी असेल त्याच पद्धतीने आपण त्या सूर्यकिरणांची ऊर्जा, सूर्यकिरणांमधली 7 रंगाची ऊर्जा आपण शोषून घेतो ना आपलं शरीर. तेच पाहायचं असतं कुंडलीमध्ये की बाबा रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी यांच्या ऊर्जा शोषून घेताना किती प्रमाणामध्ये, किती शुद्धतेमध्ये ती एनर्जी, ती ऊर्जा आपण शोषून घेते आपलं शरीर. आणि त्या ऊर्जा शोषून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जर ते स्थान जन्मतः कमकुवत असेल तर त्या स्थानानुसार, समजा स्वाधिष्ठान चक्र आपण घेऊ, म्हणजे बेंबीच्या खाली 4 बोटं जिथे आपण स्वाधिष्ठान चक्र म्हणतो, त्या स्वाधिष्ठान चक्राची ऊर्जा कोणाची असते तर ती रवीची असते, सूर्याची असते, आणि काही प्रमाणामध्ये शुक्राची देखील असते. तर रवीची जी ऊर्जा पातळी आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी लेवल आहे, शुक्राची आहे, ती त्यांच्या बॅलन्स फॉर्ममध्ये शोषून घेण्याची संपूर्णतः कॅपॅसिटी त्या स्थानाला आहे का, त्या चक्राला आहे का, हेच पाहायचं असतं कुंडलीमध्ये. कारण आपले प्रत्येक प्रश्न हा त्या
शरीरातल्या अवयवांना धरून शरीरात असलेली जी यंत्रणा आहे आपली, त्या यंत्रणेचे जे बिंदू आहेत, म्हणजे ज्याला आपण सप्तचक्राचे बिंदू म्हणतो, त्या बिंदूंची क्षमता आपल्याला त्या कुंडलीमध्ये लक्षात घेता आली पाहिजे. येते लक्षात? हेच मुळात पाहिलं पाहिजे. नाहीतर दशमातला रवी अमुक फलं देतो, तमुक फलं देतो, ही सगळी पोपटपंची ठरते. प्रश्न तुम्हाला माहीत, कारण रवी कुठल्याही ग्रहाची अमक्या स्थानामधला अमकं फळं देतो, तमक्या स्थानामधला तमका ग्रह अमुक अमुक फलित देतो. आता तुमचं असं होईल, मग तुमचं तसं होईल. संपूर्णतः ही पोपटपंची ठरते. मुद्दा लक्षात येतोय? मी काय बोलते हे मी पूर्ण जाणीवेने बोलतोय. पोपटपंची का ठरतीये? तर प्रत्येक ग्रह हा अस्थिर आहे की नाही, सतत तो भ्रमण अवस्थेमध्ये आहे की नाही. मग त्याची जी अवस्था आहे, आता भ्रमण अवस्थेमध्ये देखील तो एकाच स्वरूपात नसतो, तो सतत नक्षत्र बदलत असतो किंवा नक्षत्राच्या सानिध्यात जात असतो, आणि त्याच सोबत नक्षत्राच्या प्रत्येक चरणाच्या सानिध्यातून त्याचा वावर असतो की नाही. मग त्या ग्रहाचं जे फलित स्वरूप आपल्याकडे येतं, ग्रह हा माध्यम आहे. ज्योतिषामध्ये स्पष्ट सांगितलेला उल्लेख आहे ना, ग्रह अस्थिर आहेत, परप्रकाशी आहेत. नक्षत्र हे स्वयंप्रकाशी आहेत आणि नक्षत्र हे स्थिर आहेत. ज्योतिषीय फलित ही नक्षत्राधीन आहेत, कारण स्थिरतेमधूनच फलित समोर येतं. अस्थिरमधून तुम्ही फलित कन्सिडर करणार का? नाही ना. कारण जसं मी माझ्या मागच्या इथून व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की जसं चंद्र, प्रत्येक दिवसाचा चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राच्या प्रत्येक चरणामध्ये तो फक्त केवळ 6 तास असतो. म्हणजे दर 6 तासाला चंद्र, नक्षत्र स्वामी, चरण स्वामी, राशी स्वामी, स्थान महात्म्य हे सगळं बदलत राहतं ना दर 6 तासाला. तसंच रवी, बुध, शुक्राचं आहे, ते दर 3 दिवसाला त्याचं नक्षत्राचं चरण बदलतात. मंगळ 6 दिवसाला बदलतो. तशा त्याच पद्धतीने गुरु, शनी, राहू, केतू यांची जी गोचरीतली सांगड असते ती सतत बदलत राहते ना त्यांच्या गोचर गतीनुसार. आपल्याला नेमकं तेच पाहायचं असतं. आता ते पाहण्यासाठी ज्योतिषशास्त्रानं आपल्याला अतिशय सुंदर, म्हणजे त्याचा मूळ गाभाच आपल्या समोर ठेवलेला आहे, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा ते समजून घेत नाही. तो गाभा म्हणजे काय? तर जन्म नक्षत्र गोचर. जन्म नक्षत्र गोचर हा ज्योतिषाचा म्हणजे ज्योतिषीय कुंडलीचा मूळ गाभा आहे. कारण त्याच जन्म नक्षत्र गोचरीमध्ये तुम्हाला स्पष्टपणे मार्गदर्शित करून ठेवलेलं आहे. काय? तर तुम्हाला मिळणाऱ्या फलितातील शुभ अशुभता नेमकी कोणत्या माध्यमातून तुमच्या समोर येणार आहे. ताराचक्र पुन्हा एकदा आपण समोर घेऊ. ताराचक्र म्हणजे काय? जन्म नक्षत्र, जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यय, साधक, मित्र, साधक नंतर वध, नंतर मित्र, परममित्र, हे जन्म नक्षत्राची गोचर स्थिती असते. आणि त्या तुमच्या जन्म नक्षत्रानुसार जे त्याच्या पुढे येणारी जी नक्षत्र आहेत त्या नक्षत्रांना ज्या काही टायटल दिलेले आहेत, म्हणजे जन्म शुभ, उत्पत्ती आहे ना ती, संपत संपन्नताकारक, विपत विपत्तीकारक, क्षेम शुभ, त्यानंतर प्रत्यय प्रतारणा घडणारे, प्रतारणादायक, त्यानंतर साधक साध्य करून देणार, त्यानंतर येतं वध, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये अशुभता दर्शकच असतं ते. त्यानंतर मग येतं मित्र, परममित्र, सर्वतः शुभ, प्रत्येक अडचणीमध्ये शुभता प्रदान करणारी ही 2 नक्षत्र असतात, 8वी 9वी. हे प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार त्याच पद्धतीने त्यांना ते जाणवत असतं.
हेच जाणून देण्याचं कार्य आम्ही साधत असतो. जन्मनक्षत्र कुंडलीमध्ये नेमके काय पाहायचं, त्याचं कसं ते जाणीवत घ्यायचं आणि त्या जाणीवेत घेतलेल्याचा आपण वर्तमानानुसार कसा सदुपयोग साधायचा, यालाच कुंडली पाहणे म्हणतात. आम्ही नेमकं काय करतो तर जास्त त्या कुंडलीच्या खोलात जाऊन मग तो ग्रह योग असा आहे, मग जन्मलग्न कुंडलीमध्ये असा असा योग आला आहे, त्या म्हणजे तो ग्रह अशुभ आहे, तो ग्रह शुभ आहे, मग ही युती जी आहे ती विषयुती झालेली आहे वगैरे वगैरे, ह्याच्या नादी लागायचं नसतं. कारण जे आहे ते घडून गेलेलं आहे जन्मलग्न कुंडलीमध्ये. जन्मलग्न कुंडलीमध्ये प्रश्नानुसार कोणाचा विचार करायचा असतो? प्रश्न ज्या स्थानातील आहे. तुम्हाला हे तर माहीतच आहे ना की 12 स्थानांना, प्रत्येक स्थानाला आपले एक ठराविक विषय आहेत. त्या विषयांना किंवा त्या विषयाच्या संदर्भात जो प्रश्न समोर येतो, त्या प्रश्नाचं उत्तर शोधताना तुम्हाला त्या कुंडलीतल्या त्या स्थानातील राशीस्वामीचा म्हणजे भावेशाचा विचार करायचा असतो. तो भावेश मूळ कुंडलीमध्ये कुठल्या अवस्थेमध्ये होता? नुसता तो ग्रह स्वतःच्या लाभात होता किंवा दशमात होता किंवा व्ययात होता असं धरून चालायचं नसतं. भावेश आपल्या स्वस्थानापासून कुठल्या स्थानामध्ये होता, त्याची त्यावेळेसची स्थिती म्हणजे मूळ स्थिती त्याची काय होती, कुठल्या नक्षत्रासोबत तो तिथे प्रकट झाला होता. त्यानंतर त्याचं मूळ स्वरूप, फलिताचं मूळ स्वरूप आपल्याला कुठे जाणवतं तर ते नवमांश कुंडलीमध्ये जाणवतं. नक्षत्र गोचर म्हणजे राशी नवमांश आहे. नवमांश हे मूळ आहे ना ज्योतिषातलं. मग तोच ग्रह ज्या प्रश्नाचे भावेश ठरतो, तो भावेश नवमांशामध्ये काय आपलं दर्शन देतोय ते लक्षात घ्यायचं असतं. पुढचा विषय आला फलिताचा. तर फलितातील शुभ आणि अशुभता दोनच भाग आहेत ना. हे दोन भाग आपल्याला आपली जन्म नक्षत्र गोचर स्पष्टपणे सांगून मोकळी झाली आहे ना, की अमुक ग्रहांची फलित तुम्हाला त्यांच्या नक्षत्रांच्या माध्यमातून तुम्हाला शुभदायी ठरणार आहेत. अमुक ग्रहांची त्यांच्या नक्षत्रांची फलित तुम्हाला त्यांच्या संदर्भातली फलित तुम्हाला अशुभ ठरणार आहेत. ही शुभाशुभ फलित कुठल्या कालावधीसाठी आहे तर स्पष्ट आहे ना, त्या ग्रह नक्षत्रांच्या गोचरीचा कालावधी जेवढा असेल तेवढ्याच कालावधीमध्ये त्या स्वरूपातून तुम्हाला फलित लाभतात की नाही. त्या कायमस्वरूपी, आता रवी अशुभ आहे म्हटल्यानंतर कायमस्वरूपी रवी अशुभ असतो का? किंवा कुठलाही ग्रह जन्म नक्षत्र गोचरीने जर तुम्हाला रवी मंगळ गुरु अशुभ ठरवलेले आहेत, अशुभ सांगितलेले आहेत, याचा अर्थ असा नव्हे ना की ते कायमस्वरूपी तुम्हाला अशुभ ठरतात. कारण ते जे अशुभ ग्रह तुम्हाला सांगितलेत ते त्या ग्रहांची नक्षत्र तुम्हाला अशुभ ठरतात. म्हणजेच त्या नक्षत्रांचं सानिध्य कुठल्या माध्यमातून तर ग्रह माध्यमातून, नक्षत्र माध्यमातून, नक्षत्र चरण स्वामी माध्यमातून आणि राशी स्वामी माध्यमातून ती अशुभ ठरणारे ग्रहांची संपर्क सानिध्य जर ज्या कालावधीसाठी असतं तेवढ्याच कालावधीमध्ये तुम्हाला ती अशुभता जाणवत असते. सरसकट आयुष्यभर कुठलाही ग्रह अशुभ किंवा शुभ ठरत नसतो. हे सगळं जे पसरवून ठेवलंय ना, हे म्हणजे खेदाची गोष्ट आहे ही. ज्योतिषशास्त्र हे सर्वांग सुंदर सदुपयोगी शास्त्र आहे. आपल्या जीवनाला एक चांगली कलाटणी देणारं शास्त्र आहे. आपल्या जीवनाला एक योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरणारं शास्त्र आहे. निव्वळ त्याचा दुरुपयोग साधायचा प्रयत्न झालेले आहेत. ह्याच मुद्द्याचा विचार करून
आमच्याकडनं जे कुंडली पाहिली जाते ती पाहिली जाते म्हणजे प्रामुख्याने प्रश्नानुसार. प्रश्न काय आहे, त्या प्रश्नाचा संदर्भ कुठल्या स्थानाशी लागतो किंवा कुठल्या स्थानातील तो प्रश्न ठरतो. मग त्या स्थानाचा भावेश कोण आहे, त्या भावेशची स्थिती काय आहे, मूळ स्थिती, नवमोष स्थिती आणि वर्तमान सद्यस्थिती, याचं सगळं अंदाज घेऊन मग त्या प्रश्नाचं समर्पक उत्तर समोर मांडलं जातं. तसंही मंडळी एक लक्षात घ्या, तसंही कुंडलीमधल्या कुठल्या शुभ अशुभतेला आपण पिन पॉईंट करू शकणार आहे, म्हणजे नेमकं उचलू शकणार आहे, नेमकं धरू शकणार आहे, कुठल्याच नाही ना. ह्याच्या मागचं कारण असं आहे, कुंडलीमधला एक ग्रह हा त्याच्या गोचर स्थानातील विषयांवरती प्रभावी ठरतो, सोबत त्याच्या सप्तम दृष्टीतील स्थानाच्या विषया देखील प्रभावी ठरत असतो. त्याच सोबत पुन्हा तो ग्रह त्याच्या एकपाद दृष्टी, द्विपाद दृष्टी, त्रिपाद दृष्टी आणि विशेष दृष्टी अशा सर्व स्थानांवर देखील त्याच गोचर स्वरूपातून तो त्या गोचर स्वरूपातल्या फलितानुसार प्रभावी ठरत असतो की नाही. म्हणजे एकंदरीत एक ग्रह कुंडलीमधल्या 8 स्थानातील विषयांवरती प्रभाव टाकत असतो आपला. मग एका स्थानामधला विषय आपण निवडक 5च विषय घेतले तरी एका ग्रहाचे 8 स्थानातील विषय किती झाले, 40 विषय झाले. आता त्या 40 विषयांवरती जर त्याचा एका ग्रहाचा आपण प्रभावाचा कालावधी जर लक्षात घेतला तर चंद्रापासून सुरुवात केली तर त्या 40 विषयांवरती फक्त 6 तासासाठी तो त्या स्वरूपातून परिणाम होतो की नाही. दर 6 तासावर ते परिणाम बदलतात. रवी, बुध, शुक्र यांचे तर दर 3 दिवसाला बदलतात, मंगळाचे 6 दिवसाला बदलतात, गुरुचे 45 दिवसाला बदलतात, शनीचे 100 दिवसाला बदलतात, राहू केतूचे आणखीन 45 ते 55 दिवसाला बदलतात. बदल आहे ना त्याच्यातमध्ये. तो बदल फक्त लक्षात घेऊ आणून त्या जातकाला देणं, हे ह्या पद्धतीने आपण त्या जातकांना समजून सांगत असतो. पुन्हा मूळ मुद्द्यावर आपण कसं यायचं तर त्या पर्टिक्युलरली त्या कुंडलीच्या संदर्भातून अशुभ काय ठरतंय आणि शुभ काय ठरतंय. म्हणजे बघा, लक्षात घे, ही मानसिकता आहे, म्हणजे स्वभाव गुणधर्म आहे हा. शुभतेला आपण डिस्टर्ब करत नाही, त्या शुभतेमध्ये व्यत्यय आणत नाही आपण कुठल्या बाबतीमध्ये. आपण व्यत्यय करून कुठला घेतो तर अशुभतेचा. वास्तविक शुभ आणि अशुभ हे घडणारच असतं, त्याला टाळू शकत नाही कोणीच. मग ती शुभ अशुभता घडणारी आहे, भोगायचीच आहे, तर मग विचार कोणाचा करायचा आहे तर अशुभतेचा. म्हणजेच तुमच्या जन्म नक्षत्राने तुम्हाला अशुभ ठरणारे विपत नक्षत्र, प्रत्यय नक्षत्र आणि वध नक्षत्रांचा, जेणेकरून त्या नक्षत्रांच्या जाणीवा लक्षात घेऊन त्या अशुभ ठरणाऱ्या नक्षत्रांच्या परिणामातील नेमकी अशुभता आपल्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशुभतेमधली अशुभता शुद्ध आणि संतुलित राखण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्या प्रयत्नाला देखील सहाय्यक ठरतं आपलं ज्योतिषशास्त्रातलाच एक भाग, तो म्हणजे नक्षत्रांचे आराध्य वृक्ष. कधी विचार केलाय पंचांगामध्ये नक्षत्रांचे आराध्य वृक्ष का देव केलेली आहेत? ज्यावेळेस सातत्याने याचा म्हणजे मागोवा घेताना, पाठपुरावा करताना असं लक्षात आलं की प्रत्येक ग्रहाला ही स्वतःची एक फ्रिक्वेन्सी लेवल आहे, ऊर्जा पातळी आहे. ऊर्जा पातळी म्हणण्यापेक्षा समतोल शुद्ध ऊर्जा पातळी आहे. प्रमाण पातळी म्हणून त्याला प्रमाण पातळी देखील म्हणू शकतो आपण. जसं गुरुचं, तर गुरुची फ्रिक्वेन्सी काय आहे? 183.56 हेझर्ट, माफ करा 183.58 हेझर्ट. म्हणजेच गुरु त्या पातळीवर असतानाच नॉर्मल असतो, न्यूट्रल असतो, ना दाहक ठरत, ना त्रासदायक ठरत, ना शुभ ठरत.
त्या फ्रिक्वेन्सीची कमी जास्तपणा म्हणजेच आपल्याला फलितात मिळणारी शुभ अशुभता. नेमकं आपल्याला कुंडलीमध्ये काय पाहायचं असतं तेच पाहायचं असतं की त्या जन्म नक्षत्रानुसार जे नक्षत्र तुम्हाला अशुभ ठरणारी आहेत किंवा अशुभ ऊर्जा प्रदान करणारी आहेत, त्या ऊर्जांना शुद्ध स्वरूप राखण्यासाठी नक्षत्र आराध्य वृक्षांची साथ घ्यायची आहे. कारण ती दिली आहे ना आपल्याला, शास्त्राने स्वतःहून दिलेली आहे. मग देव केलेलं असताना त्याचा सदुपयोग का नाही साधायचा? सहजतेने. एका ग्रहाला 3 नक्षत्र दिलेली आहेत पहा. आता त्या ग्रहाची फ्रिक्वेन्सी जर एक म्हणजे शुद्ध प्रमाण पातळी ज्या पद्धतीने आहे 183.58 आहे समजा गुरुची, मग गुरुची जी 3 नक्षत्र आहेत, कुठली? पुनर्वसू, विशाखा आणि पूर्वा भाद्रपदा. तर पुनर्वसूचं आराध्य वृक्ष कुठलं आलंय? तर वेळू आलाय. विशाखाचं आलंय नागकेशर आणि पूर्वा भाद्रपदाचं आलंय आम्र म्हणजे आंबा. ग्रह एकच, त्याची 3 नक्षत्र, पण त्या ग्रहाची फ्रिक्वेन्सी ती त्या 3 नक्षत्रांच्या फ्रिक्वेन्सीशी साम्य ठेवतं आणि तीच फ्रिक्वेन्सी जी आराध्य वृक्ष दिलेली आहे त्या आराध्य वृक्षांच्या माध्यमातून तीच ऊर्जा पातळी, प्रमाण पातळी आपल्याला लाभते. येते लक्षात? किती सुंदर पद्धतीने गुंफून दिलेलं आहे आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी. खूप पुढचा विचार करून म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर मांडलेला आहे. फक्त आपण त्याचा सदुपयोग साधत नाही आणि हाच सदुपयोग साधून द्यायचं काम म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे कुंडली जाणून देणं, समजावून सांगताना करायचा प्रयत्न करतो. आमच्याकडे कुंडली पाहायची म्हटल्यानंतर जास्त म्हणजे चिरफाड करत नाही आपण कुंडलीची, कारण काय उपयोगच नसतो ते करून. काही केलं तरी जे शुभ योग आहेत, जे शुभ नक्षत्र चरण आहेत, जे शुभ राशी आहेत, ते त्यांची शुभता त्यांच्या सानिध्यानुसार, गोचर स्वरूपानुसार देणारच आहेत. जे अशुभ आहेत ते देखील अशुभतादायी ठरणारच आहेत. मग त्यांच्या मागे लागून, बदलायच्या मागे लागून उपयोग काय? आपल्याकडे एकच पर्याय शिल्लक राहतो. तर ज्या आपल्या जन्म नक्षत्राने जे सांगितलंय, अमुक अमुक ही नक्षत्र म्हणजे 9 नक्षत्र तुम्हाला अशुभ ठरणारी आहेत, तर त्यांचीच काळजी घ्या ना. त्याची काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं? तर त्यांच्या आराध्य वृक्षांचं सानिध्य, आराध्य वृक्षांचा सदुपयोग साधायचा आहे. गंमत अशी आहे बघा, समजा केतूचं नक्षत्र आहे. केतूच्या नक्षत्राला म्हणजे अश्विनी, मघा आणि मूळ ह्या नक्षत्राला अशुभ काय ठरतंय? तर रवी, मंगळ आणि गुरु. हे प्रत्येक नक्षत्राचे वेगवेगळे आहेत. रवी, मंगळ, गुरु अशुभ ठरत आहेत. आता ह्या रवी, मंगळ, गुरूंना ज्यावेळेस आपण त्यांची ऊर्जा बॅलन्स करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस एक जुना पर्याय काय आहे आपल्यासमोर? तर त्या रवी, मंगळ आणि गुरुचं मंत्रोपचार करणे किंवा त्याचे जे बीजमंत्र आहेत, जे मंत्र आहेत, वैदिक मंत्र आहेत, त्याचं जप करणे, उच्चारण करणे किंवा ते जप वारंवार सातत्याने करत राहणे. आता ते जपाची संख्या देखील आपल्याला आपल्यासमोर मांडलेली आहे. रवीसाठी 7,000 जप आहेत, मंगळासाठी 10,000 आहेत, 17,000 झाले, आणि गुरुसाठी हे 19,000 आहे. म्हणजे 36,000 जप आपल्याला रोज करायचेत. शक्य आहे मंडळी? शक्य आहे का? नाही ना. कारण आत्ताचं आपलं जे राहणीमान आहे, आत्ताची जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये असे 35 आणि 36,000 जप रोज करणे शक्य नाही. परंतु येथे तुम्हाला लक्षात येईल, रवी, मंगळ आणि गुरुची अशुभ ठरणारी ऊर्जेला शुद्ध स्वरूपात राखण्याची गरज तिथेच उभी आहे ना अजून. मग ती गरज भागवताना बघा आपल्या जुन्या ऋषीमुनींनी कसं ती सांगड घालून दिलेली आहे, पर्याय देऊन ठेवलेत.
त्यासाठीच आराध्य वृक्षांचं नियोजन करून दिलं आपल्याला. त्या आराध्य वृक्षांचं सानिध्य किंवा त्यांचा सहभाग आपल्या सोबत ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, जेणेकरून ती ऊर्जा तिथे समपातळीमध्ये, समप्रमाणामध्ये, शुद्ध स्वरूपामध्ये आपल्यासोबत राहील. आणि म्हणजे त्याच मुद्द्याचा विचार करून ज्याच्या त्याच्या कुंडलीप्रमाणे त्याला अशुभता कुठल्या कुठल्या ग्रह नक्षत्रांची शाबूत ठेवायची आहे. अशुभता शाबूत ठेवायची म्हणजे अशुभतेतली अशुभता शुद्ध स्वरूपात म्हणजे राखून शाबूत ठेवायची त्याची सकारात्मक ऊर्जा. ह्याच माध्यमावरती विचार करून आणि तेवढंच आम्ही त्या प्रत्येक जातकाला समजावून सांगत असतो. हा झाला एक भाग दैनंदिन स्वरूपातील त्यांच्या कार्यभागासाठी. इथे आम्ही काय करतो तर आम्ही थोडंसं संशोधन करून म्हणजे मागोवा घेत त्याच्या थोडंसं सगळ्या काय म्हणतात ना प्रक्रिया करून आराध्य वृक्षांच्या माध्यमातून आपण त्याचा अर्क तयार केले, त्या अर्कातून तेलार्क तयार केले आणि ते तेलार्क आपल्या शरीराभोवच्या सानिध्यामध्ये राहावेत म्हणून ते तेलार्क डोक्यावरती आणि नाभीवरती लावण्यासाठी तयार करून दिले. आणि अगदी स्पष्ट उघडपणे सांगतो, आम्ही जास्त कुंडलीमध्ये चिरफाड करत बसत नाही. स्टेट वे नेमकं त्याच्या प्रश्नानुसार जी त्याला उत्तर देणे, त्याच्यासाठी काय उपयुक्त आहे, म्हणजे उपासना कुठल्या करायच्या, त्यांनी मंत्रोपचार कुठले करायचे, वाचन कुठलं, ग्रंथाचं वाचन कसं करायचे, दर्शनाचा भाग कसा घ्यायचा आहे, किंवा दान काय करायचं नेमकं त्याला त्याच्या कुंडलीनुसार, एवढेच काही ठराविक मुद्दे त्यांना समजावून सांगतो. बाकी कुठल्याही ग्रहाच्या नादी लागत नाही किंवा नक्षत्राच्या नादी लागत नाही, तुमच्या कुंडलीतल्या कुठल्याही योगाच्या नादी लागत नाही. उपयोगच नाही ना त्या गोष्टीचा काही. ते त्यांचं कार्य करत राहणार आहेत. उगाच आपण का डिस्टर्ब व्हायचं त्यासाठी? आपल्याला जे करायचंय ते करणं महत्वाचं आहे ना. तर अशा पद्धतीने आम्ही हा निवडक मुद्दाच समोर घेतो समुपदेशनामध्ये. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा कुंडली शास्त्रामध्ये आहे बघा. त्याला आपण म्हणू की जसं कृष्णमूर्ती सरांनी उपनक्षत्राचं महत्व जे हायलाईट केलंय, एक कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे नक्षत्र आणि त्यांची उपनक्षत्र यांची तीव्रता फलितामध्ये कशी जाणवते प्रामुख्याने, हे उघड करण्याचं काम सन्माननीय आदरणीय गुरुतुल्य कृष्णमूर्ती सरांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. पण त्यांनी मांडले, पण त्याचा सदुपयोग कुठे साधतोय आपण? हाच भागातून एक असा मुद्दा आमच्या समोर आला. प्रत्येक ग्रहाची नक्षत्र उपनक्षत्र ही त्या त्या वर्षामध्ये बदलत असतात वर्षफळ कुंडलीप्रमाणे. पण एकमेव रवीचं उपनक्षत्र हे आयुष्यात कधीच बदलत नाही. आणि त्याच मुद्द्याचं सोनं करायचं काम आम्ही त्या रवीच्या उपनक्षत्राची जे उपनक्षत्र आले त्या नक्षत्राचा जो ग्रह आहे त्याचं रत्न वापरून करायला देतो. इथं नुसतं रत्न देत नाही, तर त्या रत्नातली देखील अशुभता दूर कशी राखल्या जाईल, फिल्टर कशी केली जाईल, ह्याचंही थोडंसं संशोधन केल्यानंतर असं लक्षात आलं की गोमती चक्र आणि ते रत्न एकत्रित जर वापरलं जातकांनी, तर त्या ग्रहाची पूर्णतः शुभता आपल्याला लाभते. जसं तुम्ही आता हे माझ्या हातामध्ये पाहत असाल, ह्याच्यामध्ये खाली गोमती चक्र आहे आणि वरती माणिक सेट केलेला आहे. आणि रवी तर माझ्यासाठी अशुभ ठरणार आहे, पण माझ्या कुंडलीमध्ये रवीचं उपनक्षत्र रवीच आलेलं आहे ना. ह्याच्या मागचा अर्थ असा आहे की रवी म्हणजे त्या आपल्या कुंडलीचा प्राण आहे. आणि त्या प्राणावरती प्रभुत्व कोणाचं आहे? इथे अजून एक मुद्दा लक्षात घ्या मंडळी. प्रत्येक ग्रहाचं उपनक्षत्र हे त्या ग्रहाच्या फलिताला जे पुढाकाराने देत असतं.
मग जर कुंडलीचा प्राण रवी ठरतोय, तर रवी त्या प्राणावरती, त्या आत्म्यावरती प्रभुत्व कुणाचं आहे, तर त्याच्या उपनक्षत्राचं. म्हणजेच रवी त्या कुंडलीचा सर्वे सर्वा कोण झाला, त्या रवीच्या उपनक्षत्रच झाला ना. मग त्या तुमच्या कुंडलीमध्ये कुठली ग्रहस्थिती कितीही कमी जास्त होऊ दे, वर खाली होऊ दे, शुभाशुभ होऊ दे, सगळ्याला तारून घेऊन जाण्याचं काम त्या कुंडलीचा प्रशासक ग्रह किंवा चालक, मालक, मॅनेजर म्हणा त्या वाटलंच त्याला, तो कोण ठरतो, तर रवीच्या उपनक्षत्राचा. आणि ते उपनक्षत्र गोमती चक्रासोबत जर धारण केलं, तर आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या दैनंदिन पातळीवरती जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही शुभ अशुभ ऊर्जांचं माध्यम आपल्याला लाभतंय, आपल्यावरती प्रभावी ठरतं, त्याच्यातील नकारात्मक ऊर्जांना शुद्ध स्वरूपात राखण्याचं काम ही एनर्जी स्त्रोत करतं. हे आपल्यासोबत कायम असतं आणि हे देखील रवीच्या बोटातच घालायचं आहे. नुसतं रत्न घालून चालत नाही, तर त्याला गोमती चक्राची साथ द्यायची आहे. का? गोमती चक्रामधून निर्माण होणारी जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा त्या त्या रत्नातील नकारात्मक ऊर्जांना शुद्ध स्वरूपात राखते. हे वेगवेगळे प्रयोग केल्यानंतर आमच्या लक्षात आलं, म्हणून त्याचा सदुपयोग साधायचा आहे. म्हणून आम्ही कुंडलीचं समुपदेशन करताना नेमकं जातकाला आवश्यक काय आहे, त्या आवश्यकतेनुसार त्यांना त्यांच्या महादशेनुसार त्या महादशा स्वामीचे उपासना करायला सांगतो. त्याच महादशाच्या अंतर्गत जी अंतर्दशा येते, त्या अंतर्दशा स्वामीनुसार उपासना किंवा ग्रंथवाचन वगैरे करायला सांगतो. त्याच अंतर्दशेच्या अंतर्गत जी विदशा येते, त्याला प्रत्यंतर दशा देखील म्हणतात, त्या प्रत्यंतर किंवा विदशा स्वामी ग्रहाची उपासना म्हणजे अध्यात्मातले थोडंसं त्याला आपण साथ घेतो. म्हणजे आध्यात्मिक उपासना, मंत्रोपचार, मंत्रोपासना त्यांना आपण सुचवतो आणि त्यांनी तेवढंच करायचं आहे. बाकी काही कोणी तुम्हाला मदतीला येत नाही. तुमच्या कुंडलीचा मालक चालक कोण आहे, तर तो तुमच्या रवीच्या उपनक्षत्र स्वामी आहे. त्याला गोमती चक्रासोबत जोड देऊन त्याला असं धारण केलं, म्हणजे अंगठी स्वरूपात किंवा लॉकेट संदर्भात, पॅन्डंट स्वरूपात, की ती ऊर्जा तुमच्या शरीराभोवती कायम राहते. म्हणजे एका कवच सारखं ते काम करतं, एक शिल्डचं काम करतं. म्हणजे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये वावरताना, घरात वावरताना, बाहेर वावरताना, दुकानामध्ये, ऑफिसमध्ये, मार्केटमध्ये, मित्रपरिवारामध्ये जाताना, कुठल्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथल्या ऊर्जेमधली तुम्हाला अशुभ ठरणारी ऊर्जा जर तिथे तुम्हाला लाभ म्हणजे तुमच्यावरती परिणामकारक ठरणारी असेल, त्याच ऊर्जेला नेमकं बरोबर हे कवच फिल्टर करतं किंवा शुद्ध स्वरूपात राखतं आणि शुद्धतेतून ती ऊर्जा तुम्हाला म्हणजे प्राप्त होत असते. म्हणजेच थोडक्यात काय, तुमच्या शरीर, आत्मा, मन, बुद्धी, विचाराच्या कार्यप्रणालीला जी ऊर्जा लागू होते, त्या ऊर्जेतली नकारात्मक ऊर्जांना आपल्याला फक्त शुद्ध संतुलित राखण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आमच्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय ग्रह संस्कार पद्धतीमध्ये किंवा दिव्य ऊर्जा वास्तुशास्त्रीय ऊर्जा पद्धतीमध्ये, ऊर्जा संस्कार पद्धतीमध्ये आपण नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांचं माध्यम प्रामुख्याने वापरतो किंवा ते पुढे घेतो आणि रत्नशास्त्राच्या माध्यमातून आपण रवीच्या उपनक्षत्राचं रत्न आपण गोमती चक्रासोबत वापरतो, तेही रवीच्या बोटामध्येच. आता इथे बऱ्याचशा पंडितांनी असंही आडवं लावलं, रवीच्या बोटामध्ये तुम्ही गोमेत जर आला तर काय करणार, ते तर ग्रहण योग होणार. हे अर्धवट ज्ञानाची लक्षणं आहेत, माफ करा. म्हणजे याचा असा अर्थ काढू नका की मी स्वतःला खूप शहाणा समजतोय किंवा मी पंडित विद्वान आहे. हे आता गेल्या 24 ते 26 वर्षापासून जी तपस्या चाललेली आहे, जे संशोधन सतत चालले, त्याच्यातून हे समोर आलेलं आहे.
म्हणून त्याच आत्मविश्वासाने मी हे स्पष्टपणे मांडतोय. कुठलाही गैरअर्थ काढू नका ह्यातला. प्रामाणिकपणे अगदी सहज सोप्या पद्धतीने ज्योतिषशास्त्राचा सदुपयोग कसा साधून घेतला पाहिजे, कसा साधून दिला पाहिजे, ह्याच दृष्टिकोनातून ह्याच उद्देशाने हे शब्द माझ्या तोंडून आले. ते त्यांचं महत्व म्हणजे काही लोकांचं मत काय आहे, तर रवीच्या बोटामध्ये गोमेद घातल्यानंतर ते ग्रहण योग होतो, कसं त्याला साध्य होईल. अहो पण त्या कुंडलीचा चालक मालक तोच आहे ना. मग मालक स्वतःच्या घरावरती आग लावेल का? कुठल्याही परिस्थितीमध्ये ते आपलं घर सावरायचाच प्रयत्न करणार की नाही. तसंच आहे हे. मग त्या रवीच्या बोटामध्ये नीलम पण येऊ शकतो, रवीच्या बोटामध्ये केतू येऊ शकतो, रवीच्या बोटामध्ये म्हणजे लसण्या येऊ शकतो, किंवा रवीच्या बोटामध्ये राहूचं गोमेद येऊ शकतो, मोती पण येऊ शकतो, पोवळं पण येऊ शकतं. कारण ते त्या कुंडलीचं सर्वेसर्व आहे ना तो ग्रह. त्याला जर आपलंसं केलं तर मग कुंडलीमध्ये वावरताना म्हणजेच काय, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जीवन जगताना येणाऱ्या प्रत्येक नकारात्मक भूमिकेला शुद्ध स्वरूपात राखायचं काम तेच करणार ना. त्याला साथ कोणाची आहे, तर ज्या नक्षत्रांची अशुद्धता आपल्याला शुद्ध राखायची आहे, त्याचं माध्यम आपण तेलार्काच्या माध्यमातून वापरतोच आहे ना. त्याला आणखीन जोड कुठली अध्यात्माची, तर महादशा, अंतर्दशा आणि विदशा स्वामींच्या उपासना करायच्यात, आपल्याला दर्शन करायचंय. आणि शेवटचा महत्वाचा भाग म्हणजे काय, तर वर्षफळ कुंडलीप्रमाणे जी मुंथादानं करायचीत, ती तेवढीच मुंथादानं करायचीत ना तुम्हाला. राशीची मुंथा, नक्षत्राची मुंथा आणि उपनक्षत्राची मुंथा काय आली आहे हे आपल्याला कळतं वर्षफळ कुंडलीमध्ये. त्या वर्षफळ कुंडलीप्रमाणे त्या त्या ग्रहांच्या दानं आपण दर अमावस्या पौर्णिमेला वाहत्या पाण्यामध्ये करायची. त्यांना दान करायचे म्हणजे काय करायचं, मुठमुठभर धान्य किंवा धातू किंवा या फुलं करायला काय हरकत आहे. कारण ते दान असं करताना आपल्या हातातून ज्या अशुभ ऊर्जा आहेत किंवा ज्या ग्रहाची मुंथा आली आहे त्या ऊर्जेला शुद्ध करायचं माध्यम, पद्धती, रीत, कार्यप्रणाली म्हणजे ते दान करणं. हातातल्या ओंजळीत ते घेऊन करतो ना. जसं तर शनी, रवी आणि मंगळाची मुंथा आली, राशी स्वामी रवी आला, नक्षत्र स्वामी मंगळ आला, तर आणि उपनक्षत्र स्वामी रवी आला, तर इथे आपण म्हणजे आमच्याकडनं काय सांगितलं जातं, तर शनीसाठी मुठभर खडे मीठ, मुठभर अख्खे काळे उडीद आणि तिळाचं तेल, त्यानंतर रवीसाठी मुठभर गहू, मुठभर गुळ आणि त्याला काय म्हणतात, थोडीशी हळद. त्यानंतर मंगळासाठी काय, तर मुठभर लाल डाळ, म्हणजे त्याला मसूरची डाळ म्हणतो. आणि आपण जे खायच्या पाण्यामध्ये कात वापरतो त्या काताचा तुकडा, छोटासा तुकडा, लाल फूल, हे सगळं एकत्रित घ्यायचे उंजळीमध्ये आणि वाहत्या पाण्यामध्ये दर अमावस्या पौर्णिमेला म्हणजे अर्पण करायचे. जेणेकरून त्या वस्तूच्या माध्यमातली जी ऊर्जा आहे तीच ऊर्जा आपल्या शरीराअंतर्गत असलेली रवी, शनी आणि मंगळाची ऊर्जा शुद्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहते. साधं सहज आहे ना ते. महादशा तुमची समजा राहूची असेल तर त्या महादशेचा जो कालावधी आहे त्या महादशेच्या कालावधीमध्ये त्या जातकाने प्रामुख्याने नवनाथ ग्रंथाचं पारायण करणे किंवा नवनाथांचा जो मंत्र, सिद्ध मंत्र दिलेले आहेत त्या मंत्राचं उच्चारण करत राहणे, त्यांची पूजा करणे साध्य करण्यासाठी. रवीचं समजा आलं असेल तर रोजची सकाळी सूर्याला अर्घ्य देणे, विष्णू जप करणे, विष्णू सहस्त्रनाम करणे. मंगळाची असेल विदशा, म्हणजे अंतर्दशा वगैरे, तर गणपतीची आणि देवीचं स्तोत्र म्हणणे, गणपती स्तोत्र म्हणणे, त्यांची पूजापाठ, त्यांची पूजाला प्राधान्य देणे. साधं सहज आहे ना हे.
आणि ह्यातूनच तुम्हाला जी आवश्यक ऊर्जा आहे तीच ऊर्जा देवाणघेवाण ह्या सहज सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न आपण करतोय आम्ही. आलं लक्षात? मुद्दे लक्षात घ्या, नेमकं करायचंय काय आणि जे करायचं ते सहज सोप्या मूळ ज्योतिषीय गाभ्याला धरून करायचंय. तेच तुम्ही लक्षात घ्या. प्रत्येकानं आपापली जन्मकुंडली समजून घेण्यासाठी तुम्ही सशुल्क मार्गदर्शन जरी घेतलं तरी तुमच्या लक्षात येईल ते. कारण आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी या पद्धतीने मार्गदर्शन घेतलेलं आहे त्यांचं जीवन अगदी अत्यंत सुरळीत चालू झालेलं आहे. त्यांच्या डोक्यातली हे जे दडपण टाकून दिलेलं आहे, शुभ अशुभतेचं जे भयभीती घुसली होती त्यांच्या डोक्यात, ती संपूर्ण नष्ट झालेली आहे. अगदी लीलया म्हणजे आनंदाने आपल्या त्या येणाऱ्या प्रत्येक आयुष्यातील प्रत्येक क्षणाला, प्रत्येक घटना प्रसंगांना ते सामोरे जात आहेत आणि कॉन्फिडेंटली अगदी आत्मविश्वासाने सामोरे जात आहेत. हा फायदा किंवा हे जाणीवेचा परमार्थ किंवा जाणीवेचं हे शास्त्र तुम्हाला आपलंसं करून घ्यायचं आहे की समजून घ्यायचं आणि आपलं जीवन सुरळीत लाभ जे जगायचंय त्यासाठी तुम्ही दिव्य ऊर्जाकडचं नक्षत्र ग्रह ऊर्जा संस्काराचं समुपदेशन कुंडलीचं करून घ्या. कुंडली जाणून घ्या. तुमची जन्म नक्षत्र गोचर तुम्हाला कशी ठरते, काय करायचंय, तुम्हाला कुठलं तेलार्क वापरायचंय, कुठली अंकी धारण करायची आहे, कुठल्या उपासना कुठल्या कुठल्या कालावधीमध्ये करायच्या, प्रत्येक वर्षाला कुठली कुठली दानं तुम्हाला करायची आहेत, हे एवढंच समजून घेतलं महत्वाचं आणि आवश्यक तेवढं तरी खूप झालं. तुमचं आयुष्य खूप छान पद्धतीने तुम्ही जगू शकाल. आमच्या या सकारात्मक सदुपयोगी प्रयत्नांना तुमची साथ मोलाची आहे, गरजेची आहे. त्याने तुमच्याच आयुष्यामध्ये, तुमच्याच जीवनामध्ये फरक पडणार आहे आणि जीवन सुरळीत आणि छानपैकी योग्य पद्धतीने सकारात्मकतेतून पुढे तुम्ही जीवन जगत राहणार आहात. आलं लक्षात? हीच पद्धती, हेच मुद्दा तुम्हाला कुंडली समजून घेण्यासाठी, जन्मनक्षत्र समजून घेण्यासाठी हे मुद्दे तुमच्यासमोर मांडायचं या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयोजन आहे. व्हिडिओ आवडला असेल, आजचे मुद्दे आवडले असतील आणि ज्यांना ज्यांना अशा पद्धतीने स्वतःची कुंडलीचं समुपदेशन करून घ्यायचं, समजून घ्यायचंय आणि आपल्या जीवनाला सहज सुलभ सोप्या पद्धतीने पुढे घेऊन जायचे, आनंदाने सकारात्मक प्रयत्नातून तुम्हाला पुढे घेऊन जायचं असेल, त्यांनी वरती दिलेल्या नंबर किंवा स्क्रीनवर तुम्हाला जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि सशुल्क मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. आलं लक्षात? व्हिडिओतला मुद्दा आवडला असेल, म्हणजे भावला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या ह्या दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने काय होत आहे की येणारे पुढचे प्रत्येक व्हिडिओ सर्वप्रथम त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं. म्हणजे काय नवीन नवीन डेव्हलपमेंट आहेत. आपण आता ह्या व्हिडिओनंतर आपण एक एक मुद्दे घेऊन ज्योतिषाबद्दल बोलणार आहोतच. इथून मागे देखील साधारण 81 व्हिडिओ आपले या चॅनलवरती आहेत. ते पहा तुम्ही. त्या चॅनलवर जा आणि पहा व्हिडिओ. त्याच्यामुळे तुम्हाला 2-3 व्हिडिओ असे पण सापडतील जे आपण प्रत्यक्ष ऊर्जेचा परिणाम कसा होतो, स्कॅनिंग म्हणजे स्कॅन करतानाचे, परीक्षण करतानाचे व्हिडिओ आहेत. ते देखील समजून म्हणजे मी तोंडी सांगण्यापेक्षा ते प्रत्यक्षात तुम्हाला पाहता येतील. आलं लक्षात? तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आता थांबूया. खूप मोठा व्हिडिओ झाला आहे. 50 मिनिट, बहुतेक 49-50 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. तरी समजून घ्या, महत्त्वाचं आहे. तुम्ही समजून घेतल्यानंतर, व्हिडिओ पाहिल्यानंतर हा व्हिडिओ त्या आवश्यक त्या माणसाला किंवा त्या व्यक्तिमत्वांना, त्या तुमच्या सहकार्यांना, तुमच्या ग्रुपमधल्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. सगळ्यांना त्याचा सदुपयोग साधता येऊ द्या. इथे आपण थांबू आता. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी नवीन मुद्दा घेऊन येऊ. तोपर्यंत
ओम नमो आदेश. शुभम भवतु.